घरी जर तुमच्या अचानक गेस्ट आले आणि त्यांना तुम्हाला काय असं चमचमीत किंवा तळलेलं असं खाऊ घालायचं असेल तर तुम्ही हे कटलेट त्यांना बनवून देऊ शकता. खूप टेस्टी होतात आणि एकदम सिंपल आणि घरात जे आपले इन्ग्रेडियंट्स असतात त्यानेच हे मी बनवले होते. तर त्यासाठी मी बॉईल पोटॅटोना मॅश करून घेतले. त्यामध्ये मी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, 2 टेबलस्पून पावभाजी मसाला आणि व्हेजिटेबल्समध्ये माझ्याकडे फक्त कॅप्सिकम होती तर मी त्यामध्ये ॲड केली होती. तुमच्याकडे बाकी व्हेजिटेबल्स असतील ते तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर ते मिक्सचर आहे ते चांगल्या प्रकारे मी हाताच्या साहाय्याने असे त्याला टिक्कीचा शेप दिला होता मिक्स करून झाल्यानंतर. त्यानंतर मैद्याची जी आपण स्लरी प्रिपेअर केली त्यामध्ये हिला डिप करून रव्यामध्ये चांगल्या प्रकारे असे कोट करून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे मी सर्व टिक्क्या आहेत त्या बनवून घेतल्या होत्या. आणि या टिक्क्या तुम्ही फ्रोझन स्वरूपात अशा फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि कधी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ह्यांना फ्राय करू शकता. मी पण अशाच बनवून ठेवते आणि गेस्ट वगैरे आले की त्यांना फ्राय करून देते. चव एकदम तशीच राहते, अजिबात चेंज होत नाही. आणि 10 मिनिट्स त्यांना सेट करून झाल्यानंतर मी लगेच यांना फ्राय केल्या होत्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे फ्राय करत आहे. तुम्ही शॅलो फ्राय देखील यांना करू शकता आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत यांना एन्जॉय करू शकता. आणि या कटलेटचा डिटेल ब्लॉग मी अपलोड केला आहे तर एकदा नक्की जाऊन बघा आणि कटलेट ट्राय करा. तर आजच्यासाठी एवढंच. ओके, बाय गाईस, सी यू सून नेक्स्ट व्लॉग.